इथे आमची समर्था राणी चाललेली आहे मामाच्या गावाला. चालली तू चालली बबडी चालली कुठे चालली फिरायला चालली. पप्पांना म्हणा मिस नका करू. चालला तू बाय बाय बाय. तिचं लक्ष झोक्याकडेच आहे. चला बाय बाय बाय. समर्था राणी टोपी बघा कशी घातली. समर्था ए समर्था समर्था मामा बिझी भरपूर. फोडू नको बाळा. वर्किंग मोड. काम करो इसको करो, काम करो इसको करो, काम करो इसको करो, काम करो इसको करो, काम करा इकडे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी घरी आलेली आहे, म्हणजे माहेरी आलेली आहे राहिला. तर बघूयात आज राहते का नाही. मी ठरवलं आहे आज राहायचं म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय झालं, सकाळी पटकन सानिकाला मी घ्यायला बोलवलं होतं. तर लवकर निघालो, झोप नाही झालेली अजिबात. पण आता काही झोपून चालणार नाही कारण काम चालू आहे. आणि तर समर्थाला पण बघते. समर्था बघा इथे खेळते आणि ही पोरगी काही एका जागेवर थांबत नाही. त्याच्यामुळे माझी एवढी कसरत होते ना की एवढी दमून जाते. रात्री इतके पाय दुखतात काय सांगू तुम्हाला. आता आज वाटायचं कधी पटकन मोठी होईल, पटकन मोठी होईल. आता मोठे झाले तर असं वाटतं या ते पहिले 3 महिने छान होते, नुसती झोपून राहायची मस्तपैकी. ते सगळे गेलेले आहेत. आज ओमचा पेपर आहे आणि सानिकाला पण कॉलेज आहे, मम्मीला पण शाळा आहे. आजी काकीच्या घरी गेलेली आहे, पप्पा बाहेर गेलेले आहेत, आम्ही दोघीच इथं आहे. त्यामुळे आहे ना असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं नाही का की मी का सारखी माहेरी येते. एक मिनिट मी काहीतरी घेतलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की का माहेरी कधी कधी सारखीच असते की सासरी येत नाही जास्त. तर काय सांगू, सासरी गेल्यावर ॲटलिस्ट तिथं राहिलं तरी भेटतं, मला टाईम स्पेंड करायला भेटतं. समर्था थांबा जरा, इथे खेळ. अजिबात ऐकत नाही पोरगी. तर सासरी गेल्यावर कसं आठवड्याभर गेले, 2 आठवड्याभर गेले तरी म्हणजे किंवा 2 दिवस जरी गेले ना तरी पूर्ण टाईम त्यांच्यासोबत असते का. म्हणजे मळ्यातच काम असतं, असं कुठं काही जॉबला वगैरे जात नाही, सगळे घरी असतात. आणि माहेरी कसं सगळे वर्किंग आहेत आणि सगळे बाहेर जातात दिवसभर. तर त्याच्यामुळे काय होऊन जातं की वेळ भेटत नाही टाईम स्पेंड करायला. त्याच्यामुळे मी काय करते, दुपारी वगैरे येते. ऑफिस असतं आहोंचं, त्यांना कार्ड मारावं लागतं. मग ते ऑफिसला आले की मी येते. मग मी एकटी नाही थांबत कारण मग एकटीला सांभाळायचं, परत काम करायचं, मग थकून जातो खूप जास्त. आहे जवळ माहेर तर मग जाऊनच येते. आणि त्यांनाही भेटायला भेटतं. आणि कसं राहायला भेटत नाही मला असं 4-5 दिवस म्हणा की आठवडाभर पण राहायला भेटत नाही. कारण काय करू, एकटीच घरात थांबावं लागतं. आणि मग एकटेच सांभाळा, त्यापेक्षा मग असं वाटतं की मग आऊंसोबतच राहिलेलं परवडतं. आणि त्यांचे पण जेवणाचे थोडे हाल होतात कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही इकडे दोघंच असतो. इकडे सासू सासरे असते तर मग मी माहेरी राहायला आले असते, मग तो आनंद वेगळाच असता. कारण मग मला टेन्शन नसतं. पण आहोंना पण स्वयंपाक येतो. पण कसं पोरं कशी असतात, थोडे कंटाळा करतातच खाण्यापिण्याचं. तर मग इतक्या दिवस मग राहिलं की मग त्यांच्या जेवणाचे हाल नको म्हणून बायकोची काळजी शेवटी. त्याच्यामुळे मग येत नाही मी शक्यतो. तर म्हटलं आज जाऊयात. खूप दिवस झालं मी असे राहिलीच नाही आहे आणि खूप कंटाळा पण आला आहे, असं थकल्यासारखं खूप झालं आहे. तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल, त्याच्यामध्ये मी पूर्ण घर साफसफाई केली आणि मला इतके सारे कट्स बसले. ते कट्स माझ्या डोळ्याला पण खाली कट बसला आहे, तो पण कसा बसला ते माहिती नाही. त्याच्यामुळे इतकं आगाग चालली आणि नाही का दुखतंय, अंग वगैरे दुखून आलेलं आहे, खूप कंटाळा आला आहे. लिटरली खूप रिलॅक्सची गरज आहे मला.
मग बियांना म्हटलं सकाळी मी जाऊन येते, मी खूप कंटाळली आहे. ते त्यांचं कधीच मला विचारावं नाही लागत, मी जेव्हा म्हणेल तेव्हा जाते आणि मला जेव्हा वाटतं तेव्हा मी येते निघून. कारण जरा बरं वाटतं आणि समर्थाला पण सांभाळतात, त्याच्यामुळे मग कसं मला रिलॅक्स व्हायला वेळ भेटतं. आणि ही समर्थ बघा खाली काय करते, तिला बाहेर जायचे म्हणून मला म्हणते सरक सरक म्हणते, नो बेबी नो बेबी नो समर्थ राणी, ओ माझी समर्थ राणी. आणि समर्थाला पण कसं ना आमच्या दोघांसोबतच राहून कंटाळा येतो तिला, म्हणजे नाही का आम्ही सतत कामात असतो आणि मग तिला खेळायला कोण नसतं, त्याच्यामुळे ती कंटाळून जाते. आणि मग इकडे आली की कसं सानिका ला पाहिलं की तिला खूप आनंद होतो, त्यांच्यासोबत खेळत राहते, लहान मुलं पण असतात इथे, त्यामुळे ती करमणूक होऊन जाते. गार्डनला पण पोरं असतात त्यामुळे तिकडं गार्डनला घेऊन जाते, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर मग काही लोक करतातच, समजून जा. त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही. आता चला बघा पुढे कसा दिवस जातोय ते. सकाळ सगळे आता बाहेर गेलेले आहेत. आता मी मस्त, आता मला ना बर्गर खायची खूप इच्छा झाली. माहिती आहे खूप हेल्दी असतं, पण मी व्हेज रॅपर मागेल. व्हेज म्हणजे त्यात सगळं कॉर्न बिन सगळं असतं आणि खूप एक्स्ट्रीम लेवलची मला म्हणतो ना इच्छा होते, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. तसं झाली कालपासनं, पण काल दिवसभर काम केलं, म्हटलं काहीतरी पोटभरच खाल्लं पाहिजे, त्यामुळे काल पोटभर जेवणच केलं, बाहेर गेलो नाही. मग आता कोणच नाही, म्हटलं चला ऑर्डर करूयात. ऑर्डर केली, आता येईलच थोड्या वेळात. मस्त बर्गर खाते, मम्मीने स्वयंपाक पण केलेला आहे, चपाती भाजी ती थोड्या वेळाने खाईलच मी. आणि बर्गर मी व्हीटचाच मागवते, गव्हाचाच, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. समर्थाला पण मी सगळ्या व्हीटच्याच गोष्टी जास्त करून खायला तिला आत्तापर्यंत मी मैदा दिला नाही आहे. आणि तिच्या सगळ्या हेल्दीच गोष्टी असतात, म्हणजे भाज्या वगैरे स्मॅश करून मिक्स व्हेज, जसे पावभाजी असते तसे मिक्स भाज्या देते. खायला मी शक्यतो सगळे मिक्स भाज्याच देते, फ्रूट्स देते. आणि आता कसं उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळं कलिंगड म्हणजे वॉटरमेलन, परत बनाना, चिकू, म्हणजे आता सीजनल फ्रूट्स आहेत तसे मी तिला देते. तर झोपाच्या शक्यतो कलिंगड, वॉटरमेलन, जास्त पाणी तिचा इंटेक झाला पाहिजे, कारण आत्ता सध्या खूप डिहायड्रेशन होते पोरांना आणि खूप जास्त केसेस आहेत की लहान मुलांना खूप उन्हाचा त्रास होते. आणि यावेळेस तर खूपच एक्स्ट्रीम लेवलचं ऊन आहे, त्याच्यामुळे तर मी समर्थाला जास्त करून म्हणजे डिहायड्रेशन नको व्हायला, तिला असं छान म्हणजे पाणी वगैरे वेळेत देते. पण पोरं पाणी पितच नाही माझी समर्थ, तर खूप नाटकं करते, तिच्या मागं पळावं लागतं मला. तुम्ही राहाल, आपल्या बाळांना पण छान ठेवा. तर आणि तिचं कसं मी सगळे फ्रूट्स वगैरे स्मॅश करून देते किंवा डायरेक्ट देते, आणि चपाती किंवा तूप घालून सगळ्या गोष्टी देते. भात पण तिला बनवताना दाल खिचडी बनवते, त्याच्यामध्ये सगळी व्हरायटी टाकते, म्हणजे गाजर, पालक, वाटाणा, अजून टमॅटो, हे सगळं वरणातच टाकून देते तिला, त्याच्यामुळे ते खाते त्याच्यासोबत. नाही तर असं दिल्यावर खायची नाही. गाजर उकरून देते, जास्त करून मी तिला रताळं देते, रताळ्यामध्ये खूप हाय प्रोटीन असतं आणि त्याच्यामुळे वजन पण वाढतं. अशा सगळ्या हेल्दीच गोष्टी देते. तर मला कधी कधी खूप हसायला येतं की आत्ताची जनरेशन अशी आहे ना की स्वतःने हेल्दी खाल्लं आहे. म्हणजे आता मी तर नाही जास्त अनहेल्दी खाल्लं, मी जास्त बाहेरचं खात नाही. मी पण स्वतःसाठी खूप जास्त, मला जास्त करून हेल्दी गोष्टी आवडतात, बीट, गाजर, अशा सगळ्या गोष्टी आवडतात, त्याच्यामुळे मी पण तिला तशीच देते. आणि मला असं वाटतं की आमची जनरेशन नाही का जास्त अनहेल्दी खाल्लं आहे, पण हेल्दी गोष्टींवर जास्त लक्ष देते आपल्या बाळांसाठी. तर चांगलंच आहे. तर तुम्ही पण हेल्दी खा, हेल्दी राहा, कारण मला कळलेलं आहे. कारण हेल्दी गोष्टी खाल्ल्या की सगळ्या, जसं खाईन ना तसं आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि तसं आपण राहतो आणि आजारी कमी पडतो. तर चला, ले बोलले, चलो व्लॉग कंटिन्यू करो. समर्था खाली शिवू दे रे, नको. व्हिडिओ कॉल लावला का? नाही, व्हिडिओ कॉल नाही ग, व्हिडिओ
ब्लॉगसाठी. कशाला ब्लॉग घेतली? हे म्हणजे शंभडा, हे म्हणजे नक्त्या. ए, किती नाच, किती नाचते, किती नाच, आई, आई, आई. किती नाचते, नाच, आई. शंभू कशी नाचते? आई, चिकी, चमक्याची नाचते, शंभू. आई, चल, डान्स करा, डान्स. समर्था, ए समर्था इकडं. ते पाय बघ कसा ठेवलाय. दिसतच नाही तू. कधी दाखवायला लावले मला, कधी दाखवायला लावले, किती दाखवते काय. चालले मी बाहेर. जाऊ मी, जाऊ. हा म्हणतीये. बाय. रडायला येते कसं. येतात दिसतंय आम्ही काय दिसत काय काय दिसत. चल बघून गो मला. लोक म्हणते ब्लॅक अँड ब्लॅक ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट. बाय कर चल. बाय 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 कर चल. बाय बाय. वेअर आर यू गोइंग? यू आस्क मी कॅन आय गो? नो नो नो. Why? Bye. Bye. No. I am asking the question. Why? आजी आहे का? कोणच नाहीये. अच्छा. इनविजिबल माणसं पण दिसायला लागली काय? अगं ती काय करायची माहिती का? 5-6 महिन्याची असेल, रात्रीची आहे ना अशी उठायची आणि अशी बघत बसायची. मी पण औषध द्यायची ना, अशी बघायची, अशी बघत बसायची. मला भीती वाटायची ना कधी कधी रात्रीची तिकडे बघत बसायची. मला भूतभीत आहे की काय असं बघताना दिसतंय. डान्स बघा आमचा. मस्त रिलॅक्स करते. म्हणजे आत्ताच मीटिंग्स वगैरे आवडले. बर्गर खाल्ला मला सोडून. तिचं सकाळपासून बर्गरच. गाईस काल मी तिच्या घरी गेले होते, पण एक फक्त म्हणली आपण बर्गर खाऊ आणि शेवटी मला काय खायला घातलं, भाजी चपाती. आणि आज सकाळी मी कॉलेजला जाणार तर तेव्हा मस्तपैकी ऑर्डर केलं. मस्तपैकी एकटे असं झालं होता की सानिका आम्ही काल खाणार होतो, पण रात्री खूप 9-9:30 वाजले होते आणि ते यायला लेट 50 मिनटं लागले असते, म्हणून आम्ही ते ऑर्डर केलं नाही. आम्ही ठरवलं होतं सकाळी ऑर्डर करायचं, खायचं वगैरे. पण सानिकाला सकाळी कॉलेजला लवकर जायचं होतं. तिला जायचं होतं साधारण 9 वाजता जायचं होतं. 8 वाजता निघालं होतं. तर मला सांगा 9 वाजता सकाळी कोणतं बर्गरचं दुकान ओपन असतं? आणि मग संध्याकाळी खायचं म्हटल्यानंतर तोपर्यंत मला वेट झाला नसता, कारण कालपासून माझी इच्छा होती खायची. तोपर्यंत मला वेट होत नव्हतं, त्यामुळे मी सकाळच ऑर्डर केलं. तर माझी चुकी आहे का ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मग सानिका सकाळी 9-9:30लाच गेली. मग मी काय करणार ना. तोपर्यंत वेट कसं करायचं? कोणती गोष्ट पाहिजे असल्यावर मी वेट करत नाही, लगेच मागवते. आर यू आफ्टर मॅरेज दिदी चेंज झालेली आहे मम्मी. आधी मॅरेजच्या आधी दिदी आफ्टर मॅरेज माझी बहीण पण चेंज झालेली आहे. ती बाहेरच खाऊन येते, बाहेरच चेंज झाले. आफ्टर मॅरेज मी कमी खायला शिकली. हा मी सांगते, आफ्टर मॅरेज मी जशी तिकडे गेले ना तसे हे सगळे बाहेरचं खातात जास्त, आणि मी कमी खाते, मला भेटत नाही. मला मजा, मी रोज स्वयंपाक करते आणि बर्गर ती स्वतः खाते, आम्हाला मागवत नाही. आधी कसं होतं, ती सगळ्यांना विचारायची आणि सगळ्यांसाठी ऑर्डर करायची, पण आता तसं करत नाही. बघितलं ना गाईस, मलाच बर्गर खायला भेटत नाही. प्रेग्नेंट राहिली ना, प्रेग्नेन्सी पासून नंतर ऑर्डर केलं. प्रेग्नेन्सी नंतर मला बर्गरच खायला भेटला नाहीये. काल कधी खायला भेटलेला आहे, आज खायला भेटला आहे. त्याच्या अगोदर एकदा, त्यामुळे मला बर्गर कोणी खाऊनच देत नाही. आणि हा म्हणतेच ना, त्याच्या आधी न्यू इयरला आणि आत्ताच खायला भेटलाय.
आणि ते पण मी अर्धच खाते, जास्त खात नाही, त्रास नको व्हायला म्हणून. आणि बाहेर तर खात नाही कारण घरातच मी आता जास्त बनवत असते. कधीतरी आपलं सॅटर्डे संडे आम्ही जर इन केस आम्ही बाहेर गेलो तर आम्ही बाहेर खाऊन येतो. आता बाहेर गेल्यानंतर काय बाहेरच खाणार ना, मग काय घरात करून डबा बिब्बा घेऊन जायचा आहे की नाही, कळलं का काय. आणि स्वतः घरात स्वतः काय करतात, रोज काही ना काही खातात, मला व्हिडिओ कॉलवर दाखवतात. मी बिचारी काहीच नाही भेटत, मला समजून घ्या माझं. चॉकलेट बाउल मी खाल्लं होतं. वुमन्स डे स्पेशल आहोंनी मला ते आणलं होतं, पण मला चॉकलेट आवडतच नाही, ते आवडतच नाही मला. मी त्यांना तेच म्हटलं मला चॉकलेट आवडतच नाही ते तसलं. मग त्यांनी मला कानातले गिफ्ट केले, घ्या. काय अरे बर्गर अनहेल्दी गोष्ट कधीच खाऊ घालत नाही मी तुम्हाला हे खाऊ घालू का सांग. तुला माहिती आहे का, तुझी आत्या यायची ना, मामा आणि मावशी सोबत राहिल्यानंतर समला बघा काय केलं यांनी. टब बघा यांनी कसं केलंय. हे नको इकडे बघा, तिघ जण इकडे बघा. ओम इकडे बघ, ये क्या चल रहा है. खेळचं किराडा करून ठेवलाय बघा, सगळं पाणी सांगून ठेवले. या दोघांना काही काम नाही. समर्था वॉटर बेबी ये